कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस. सावकाश सावकाश. कम्फर्टेबल आहेस ना? हो. ओके. काय? नाही काही नाही ते. अहो मग इतक्या उशा नाही ना ठेवायच्या, कशाला ठेवायच्या? नाही नाही राहू दे राहू दे. तू कम्फर्टेबल झोपणं गरजेचं आहे. उशा मी सेट केलं त्यात. राहू दे राहू दे, काही हरकत नाहीये, काही हरकत नाहीये. आणि तसं पण एक ना एक दिवस असं होणार हे आपल्या दोघांना माहित होतच. म्हणजे असं की आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर आपलं बाळ मला या खोलीतून बाहेर काढणार आहे. माझे असं का बोलताय? हो. नाही म्हणजे तू उठू नको, झोप ना तू. थांबा तुम्ही. असं का बोलताय सांगा बरं. अगं तसं नाही. हे बघ, तू कम्फर्टेबल झोपणं गरजेचं आहे की नाही. मला कळतंय की तुला आता ही जागा सुद्धा कमी पडायला लागलेली आहे ना. मग आपण असं करूया, काही दिवस तू झोप इथे शांत, मी हॉलमध्ये झोपतो. काय नाही, तुम्ही इथेच झोपा, मला सवय झाली आहे तुमची. तुम्ही करा जागा बरं, काही बाहेर नाही झोपायचं सोफ्यावर. बरं बरं बरं, ऐक ऐक, मी आहे ना, आता आहे ना मी. शांत झोप बरं तू. हा, काही ऐकणार नाही तुम्ही. शांत शांत. झोपाय तिथे, काढा 2-3 उशा तरी. हा मी बघतो ना, मी व्यवस्थित करतो. तू झोप बरं शांत. कम्फर्टेबल आहेस का तू? हो. ठीक आहे, ऐकते मी तुमचं. तुम्ही अंगाई गाऊन दाखवा चला. हे काय मध्येच अंगाई? मी? हो मग आता सवय करायला हवी ना. तुम्ही बाळावर गाण्याचे संस्कार व्हायला हवे. बाळाने तुमच्याकडून शिकायला हवं गाणं. चला अंगाई गाऊन दाखवा चला बरं पटकन. अगं बाळाने माझ्याकडून गाणं गायला शिकलं ना तर त्याचं गाणं कोणी ऐकणार नाही. चला ठीक आहे, तुम्ही अंगाई गा, त्याला वाटेल बडबड गीत गाऊन दाखवा चला. वा, हे कॉम्प्लिमेंट. तुला काय ऐकायचं, अंगाई की बडबड गीत? तुम्हाला जे गायचं ते गा, म्हणजे अंगाईच गा, त्याला बडबड गीत वाटेल. हा, त्याला काय वाटेल, त्याला कव्वाली पण वाटू शकते. ठीक आहे, मी गातो, पण मी गाणं गायला सुरुवात केल्यानंतर तू आणि बाळ दोघांची जर का व्यवस्थित झोप झाली नाही तर त्याला जबाबदार मी नाही. ठीक आहे, करू आता सहन आम्ही दोघं, हो की नाही रे? अच्छा ठीक आहे, तू झोप बरं, मी गातो जे काय मला जमतं ते. ठीक आहे. हा सावकाश सावकाश. फोन आला, फोन. हे बघ कोणाचा फोन आहे, आईचा. हॅलो, काय म्हणताय? छान खेळतोय मामी सोबत, आवाज ऐकायचा का? हे बघ हे बघ.
थांबा हा. वर्षाताई बोला, आईशी बोला. हॅलो आई म्हणा बरं. ऐकलं का आवाज? वर्षाताई काय झालं रडायला? आनंदी खरं सांगू, मला नाही वाटत आहे की मला हे सगळं जमेल. हे बाळापासून इतके तास लांब राहणं हे नाही जमत आहे ग मला. तुला माहिती आनंदी, मगाशी ना माझे बॉस मला माझं काम समजावत होते की मी आज दिवसभर काय काय करायचंय म्हणून, आणि माझं लक्षच नव्हतं अगं. ते मला सांगत होते आणि माझ्या डोक्यात फक्त हेच विचार होते की बाळ आता काय करत असेल, मी तुम्हाला दूध पावडरचा डबा दिलाय की नाही, मी दिसत नाहीये म्हणून बाळ चिडचिड करतंय का, रडतंय का, झोपलं असेल की नाही, एक ना अनेक गोष्टी माझ्या डोक्यात येत होत्या. आणि तरी ते मला समजून घेत होते ग. मला नाही वाटत आहे मला हे जमेल आनंदी. अहो मी भरवलंय त्याला वर्षाताई, कशाला काळजी करताय? त्याने छान खाल्लंय, आता झोपेल सुद्धा, काळजी करू नका. आनंदी अगं तरी सुद्धा घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात त्याचाच विचार असणार ना. विचार तर असणारच ना वर्षाताई. पहिल्यांदा बाळाला तुम्ही दूर सोडून गेलायत ना. बघा ना, 9 महिने बाळ आपल्या पोटात असतं. नंतर ह्याच्या जन्मानंतर तुम्ही तुमच्या डोळ्याआड पण होऊ दिलं नाही बाळाला. पहिल्यांदा सोडून गेलायत, त्रास होणारच, तुम्हाला त्याची आठवण येणारच. पण हे बघा, तुम्ही हे सगळं बाळासाठी करताय, बाळाच्या भविष्यासाठी करताय. त्यामुळे मी काही चुकीचं करतेय का, बाळाकडे दुर्लक्ष करतेय का, असा अजिबात विचार करू नका वर्षाताई. आई म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी निभावताय. पण आता वर्षा म्हणून काय, वर्षा काय करू शकते हे पण तुम्हाला बघायला हवं ना. बाळाची काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना त्याच्याजवळ, काहीही त्रास देत नाहीये बाळ. हे बघा, तुम्ही पहिले तर रडणं थांबवा आणि ऑफिसमध्ये शांत बसा. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आणि अगदीच वाटलं ना तर त्यांना सांगा की जरा 2-3 दिवस मी घरी जाऊ का लवकर म्हणून बाळासाठी. आणि तुमच्या ऑफिसमधली माणसं चांगली आहेत, ते समजून घेत आहेत ना, तुम्हाला ऍडजस्ट करून घेत आहेत ना. तुम्ही पण काही गोष्टी ऍडजस्ट करा. आणि मी आहे ना, बाळाची मामी आहे की नाही बाळाजवळ. तुमचा विश्वास आहे ना वर्षाताई माझ्यावर? आनंदी एकदा बाळाजवळ फोन दे ना. थांबा, बोला. राजा, आई येते घरी लवकरच. तोपर्यंत मामीला त्रास नाही द्यायचा, शहाण्या बाळासारखं वागायचं. आई येते लवकरच. काळजी करू नका. ठेवते का आनंदी? काय झालं रडायला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.